स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 3-3 कोटींपर्यंत खर्च येतो असं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत। एकाच व्यक्तीला 100 बोकडही द्यावे लागतात असंही गायकवाड म्हणाले। संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरू झालाय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणखी एका वक्तव्यानं अडचणीत सापडले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 3 कोटींचा खर्च येतो, काही ठिकाणी तर 100 बोकड द्यावे लागतात असा दावा गायकवाड यांनी केलाय। आता का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका जणाकडून। आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा। महापालिका निवडणुका तोंडावर असताना संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे डोळे विस्फारले आहेत। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गायकवाडांवर टीका केली आहे, तर सत्ताधारी नेत्यांनी गायकवाडांच्या वक्तव्यावर स्पष्ट प्रतिक्रिया देणं टाळलं। आता बोकडं काय, म्हशी काय, रेडे काय सगळंच देत आहेत। म्हशी, बोकडं, रेडे कापू नाही, कटकट त्यांच्या मागेच आहे। त्यामुळे आम्हाला हे न रुचणारं, न पचणार आहे। आम्हाला बाळासाहेबांचे आशीर्वाद, आम्हाला नेतृत्व जे संयमी आहे, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे, जो धडाडीचा युवा नेता आहे, जो आदित्य ठाकरे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय। निवडणुकांसाठी 3 कोटीपर्यंत खर्च येतो, 100 बोकडं द्यावी लागतात असं विधान संजय गायकवाड यांनी केलेलं आहे। याच्यावरून वाद संजय गायकवाडला अनुभव असेल, मला अनुभव नाही। खरं तर माशी सांगितल्याप्रमाणे की संजय गायकवाडांच्या सुद्धा जे पोटात होतं ते तोंडावर आलेलं आहे। जे पाचवी बहुमत मिळालं आहे ते खरं तर आर्थिक घडामोडीतनं मिळालेलं आहे। जनतेने या विरोधात आवाज उठवला पाहिजे, मतदानाच्या रूपाने हा आवाज जनतेने उठवला पाहिजे। बुलढाण्याचे आमदार असलेले संजय गायकवाड या न त्या कारणानं सतत वादात असतात। आकाशवाणी आमदार निवासात झालेली हाणामारी असो, गळ्यात वाघाचा दात अडकवल्याचा दावा करणं असो, किंवा कार्यकर्त्याला तलवारीनं केक भरवणं असो, गायकवाड आणि वाद हे अतूट समीकरण आहे। त्याची प्रचिती आमदार गायकवाडांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला घडवून दिली। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।